स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव्य जनतेसमोर उघड करा असे साहित्यिक चंद्रकांत झटाले यांनी सांगितले आहे। स्वातंत्र्यापासून राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधानाचा सातत्याने अपमान करणारे स्वयंघोषित देशभक्तच आज खऱ्या देशभक्तांना देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत आहेत। ज्या RSSने प्रदीर्घ काळ तिरंग्याचा स्वीकार केला नाही त्यांचे देशविघातक वास्तव्य पुराव्यासह जनतेसमोर उघड करणे ही काळाची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत झटाले यांनी व्यक्त केले। येथील समता पर्व प्रतिष्ठानातर्फे आयोजित स्मृती पर्व सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। डॉक्टर झटाले यांनी आपल्या स्वयंघोषित देशभक्ताचे वास्तव्य या पुस्तकाचा संदर्भ देत RSS भाजपच्या स्थापनेपासून पॅक्सस राफेल घोटाळ्यापर्यंतच्या वाटचालीवर कडक टीका केली। संघ परिवाराच्या पोटसंस्थांचे कार्य आणि त्यांच्या कार्यवायावरील उपाययोजना यावर त्यांनी पुराव्यासह भाष्य केले। तसेच होय नेहरू जबाबदार या कॅलेंडरद्वारे त्यांनी पंडित नेहरूंवर होणाऱ्या आक्षेपांचे सडेतोड खंडन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधुरी वाडके होत्या। यावेळी महात्मा फुले यांचे विचार सर्वदूर पोहोचणारे डॉक्टर दिलीप घावडे यांचा विशेष सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात क्रांती गीतांनी झाली। या प्रसंगी रामदास राऊत, नारायण स्थूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भीमराव गायकवाड व प्रकाश देवपारे यांनी मानले।